नमस्कार. आज आपण बाहेरून क्रिस्पी आतून स्पॉन्जी असा मेदूवडा बनवूया. मेदूवडा बनवताना मेदूवड्याचे पीठ खूप पातळसर होते, त्याला व्यवस्थित आकार देता येत नाही, वडा खूप तेलकट व आतून कच्चाच राहतो, अशा बऱ्याच समस्या येत असतात. या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्ससहित मेदूवडा रेसिपी शेअर केलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करा. 2 वाट्या उडीद डाळ घ्यायची आहे. ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे. ही पहिली वाटी आणि ही दुसरी वाटी. वजनी 300 ग्रॅम उडीद डाळ आहे. डाळ 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या, त्यामुळे एक्स्ट्रा कचरा पेस्टिसाइड्स निघून जातात. 2 पाण्यात डाळ धुतल्यावर भरपूर पाण्यामध्ये डाळ भिजत ठेवायची आहे. आता झाकण ठेवून डाळ रात्रभर किंवा कमीत कमी 8 तास भिजत ठेवायची आहे. हे पहा, डाळ मी फक्त 8 तासच भिजवून घेतली आहे. यावरील पाणी फेकून द्यायचे. तुम्ही रात्रभर डाळ भिजवली तरी चालेल. डाळ नखाने सहज तुटतीये, म्हणजेच ती व्यवस्थित भिजली आहे. अगदीच नाही जमले तरी 2 तास कोमट पाण्यात भिजवून घेतली तरीही चालेल. मेदूवडे छानच बनतात. पुन्हा एकदा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, कोंबट वास निघून जाईल. आता धुतलेली डाळ अशा प्रकारे चाळणीमध्ये काढली आहे, म्हणजे एक्स्ट्राचे पाणी निथळून जाते. हे बघा, डाळीमधील पाणी पूर्णपणे निथळले आहे. इथे महत्त्वाची टीप म्हणजे ही डाळ खूप वेळ उघड्यावर अशी चाळणीमध्ये ठेवायची नाही, नाहीतर डाळ कोरडी पडून त्याचे वडे व्यवस्थित बनणार नाहीत. मिक्सरमध्ये 2 बॅचमध्ये डाळ बारीक करायची आहे. सुरुवातीला पाण्याचा वापर न करताच डाळ वाटून घेते. डाळ वाटून झाल्यावर कोरडी वाटते. आता यामध्ये फक्त 2च चमचे पाणी घालून घेते आणि डाळ वाटून घ्यायची आहे. इथे मी जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्याच चमच्याने 2 चमचे पाणी घेतले आहे. अशीच कमी पाण्यातच डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ पुन्हा वाटून झाली आहे. बघा पिठाचे टेक्स्चर, पीठ चमच्यामधून पटकन खाली पडत नाहीये. साधारण असेच पीठ मेदूवड्यासाठी बनवायला हवे आहे. परफेक्ट. हे बघा, इथे उरलेली सर्व डाळ वाटून झाली आहे. हे पीठ कमीत कमी 2 तास फर्मंट होण्यासाठी झाकून ठेवून देते, म्हणजे मेदूवडे हे छान क्रिस्पी स्पॉन्जी चविष्ट बनतात. 2 तास झालेत. पिठावरचे झाकण काढूया. पीठ पहा छान भिजले आहे. उन्हाळा असेल तर 2 तास आणि हिवाळा असेल तर 4 तास पीठ असेच भिजवत ठेवायचे आहे, म्हणजे मेदूवडे छान स्पॉन्जी बनतात. इथे मी आकाराने मोठी परात घेतली आहे. यामध्ये मेदूवड्याचे पीठ काढून घेते. आता हाताची बोटे व तळ हाताने पीठ चांगले फेटून घ्यायचे. तर पीठ असे हाताने का फेटून घ्यायचे तेही सांगते. असे पीठ फेटल्याने पिठामध्ये एअर तयार होते आणि पीठ हलके फुलके स्पॉन्जी होते. तसेच इथे तुम्ही पाहिलेच असेल, पिठाला चकाकीही छान आली आहे. साधारण 7 ते 8 मिनिटे लागली पीठ चांगले फेटून घ्यायला. पीठ पहा अगदी ट्रान्सपरंट झाले आहे. अगदी लोण्यासारखे पांढरे शुभ्र पीठ दिसत आहे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. यामुळेच मेदूवडे बाहेरून क्रिस्पी आतून स्पॉन्जी बनतात. एका वाटीत पाणी घेतले. पिठाचा गोळा घेऊन पाण्यात सोडायचा. गोळा असा पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगतोय, याचाच अर्थ मेदूवडा बनवण्यासाठी पीठ तयार आहे. पिठामध्ये काही जिन्नस ॲड करून घेते. 6 ते 7 हिरव्या मिरच्यांचे काप ॲड करून घेतलेले आहेत. त्यासोबत आल्याचे बारीक काप करून टाकायचे. 5 ते 6 हिरव्या कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घातलेली आहेत. 1 चमचा जिरे घालायचे आहे. आता यासोबत इथे मी पाव चमचा हिंग घालणार आहे. उडदाची डाळ आहे, थोडी जड असते, त्यामुळे हिंग हा कंपल्सरी घालायचा आहे. आणखीन यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचे काप घालू शकता. तसेच आवडीनुसार चिरलेला कांदा देखील टाकू शकता. शेवटी आवडीनुसार मीठ टाकायचे. इथे मिठामुळे पिठाला पाणी सुटते, त्यामुळे मीठ हे अगदी शेवटीच टाकायचे आहे. समजा जर का तुमचे वड्याचे पीठ ऑलरेडीच पातळ असेल, तेव्हा मीठ टाकताना थोडे जपूनच टाकायचे, नाहीतर पीठ आणखीन जास्त पातळ होण्याची शक्यता असते. इथे सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स करून झाले. वडे बनवण्यासाठी पीठ तयार. शेवटची स्टेप म्हणजे वडा तेलात कसा सोडायचा, वड्याला गोलाकार असा आकार कसा द्यायचा. सुरुवातीलाच दोन्ही हात पाण्यात बुडवून घ्यायचेत, ओलसर करून घ्यायचेत. जेवढ्या आकाराचा वडा बनवायचा तेवढेच पीठ हातावर घ्यायचे. पीठ हातावर झेलतच वड्याला गोल असा आकार द्यायचा. आता पीठ हातांच्या बोटांवर ठेवूनच वडा हातानेच थोडा प्रेस करून वड्याला किंचित चपटा आकार द्यायचा आहे आणि लगेच वड्याला अंगठ्याच्या सहाय्याने छिद्र पाडून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने असाच वडा तेलात सोडायचा आहे। वडा बनवण्याची पहिली पद्धत तयार आहे। वडा बनवण्याची दुसरी पद्धत पाहूया। पुन्हा एकदा पिठाचा गोळा डाव्या हातावर घ्यायचा आहे। पीठ हातावर चिकटते त्यावेळेसच हात पाण्यात बुडवून ओलसर करून घ्यायचे आहे। वड्याला गोल असा आकार द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वड्याला मधोमध छिद्र पाडून घ्यायचे आहे। वड्याची ही दुसरी पद्धत आहे। हा वडा उजव्या हाताच्या बोटांवर घेऊन तेलात सोडायचा आहे। यापैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता। वडे तळण्यासाठी तेल अगोदरच गरम करत ठेवले होते। पिठाचा एक गोळा तेलात सोडायचा। चेक करते वडे तळण्यासाठी तेल तयार आहे की नाही। पिठाचा गोळा पटकन वर आलेला आहे। वडे तळण्यासाठी तेल तयार आहे। या अगोदरच वडा कसा तयार करायचा हे दाखवले आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वडा तयार करा। वडा तयार झाला की हात अगदी तेलाजवळ नेऊन मगच वडा तेलात उलटा करायचा आहे। ही कृती अगदी सावकाशपणे करायची आहे। जर का तुम्ही लांबूनच वडा तेलात सोडला तर कढईतले तेल हातावर उडून चटका बसण्याची शक्यता असते आणि अगदीच तुम्हाला हाताने वडा तेलात सोडायला जमत नसेल तर वडा तुम्ही पळीवर ठेवून देखील तेलात सोडू शकता। 30 सेकंदामध्येच वडा तेलामध्ये पलटी करून घ्यायचा आहे आणि वडा तळून घ्यायचा आहे। जर का तुम्ही एकाच बाजूनी वडा खूप वेळ तळत राहिला तर वडा तेलात फुटतो किंवा खूप जास्त तेलकट होतो। हे बघा इथे मी एकाच वेळी 3च वडे तेलात सोडले आहे। सुरुवातीलाच तेलात खूप जास्त वडे देखील सोडायचे नाहीत। सतत मीडियम फ्लेमवरच वडे आलट पालट करत तळायचे आहेत। इथे वडे बऱ्यापैकी तळले आहेत। आता गॅसची फ्लेम ही जास्त करायची आहे आणि वडा तेलात तळायचा आहे। म्हणजे वडे छान क्रिस्पी सोनेरी रंगावर तळले जातात। तेलही जास्त शोषत नाही। हे बघा वड्याला अगदी गडद सोनेरी रंग आलेला आहे। वडे छान क्रिस्पी तळलेले आहेत। आता वडे तेलामधून बाहेर काढून घेते। वडे तुम्ही टिश्यू पेपरवर काढले तरीही चालेल। वाव, वडे पहा अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेले आहे। छान क्रिस्पी वडे तयार आहेत। चला तर मग पटकन वड्याची दुसरी बॅच देखील तळून घेऊयात। गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आहे। अगोदरच दाखवल्याप्रमाणेच वडे तयार करून तेलात सोडायचेत। इथे एकाच वेळी 4 वडे तेलात सोडलेत। 30 सेकंदातच वडे पलटी करून दुसऱ्या बाजूने तळायचेत। आता बरेच जण वडे जास्त क्रिस्पी होण्यासाठी डबल फ्राय देखील करून घेतात। तसे केले तरीही चालेल। हे बघा शेवटी अगदी हाय फ्लेम करूनच वडे आलट पालट करून तळून घ्यायचेत। तसेच परफेक्ट वड्यासाठी वड्याची डाळ ही ओलसर नसायला हवी। ओल्या डाळीचे मेदूवडे परफेक्ट येत नाही। हे बघा मेदूवडे छान क्रिस्पी तळले आहेत। हा वडा पहा बाहेरून क्रिस्पी स्पॉन्जी गोलाकार कमी तेलकट दिसायला अगदी हातगाडीवरील वड्यासारखाच दिसत आहे। हाताला अजिबात तेल लागत नाही। मेदूवडा आतून तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसा झाला आहे ते। तर पहा वडा आतून जाळीदार मऊसूद कमी तेलकट असा बनवून तयार झालेला आहे। 2 वाटी डाळीमध्ये या साईजचे 15 ते 16 वडे बनवून तयार होतात। गरमागरम वडे सर्व करून घेऊयात। त्यासोबत इथे गरमागरम सांबार। वाह, खाण्याची मज्जा काही वेगळीच असणार आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचा हा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा। ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।